आकाशवाणी मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत. माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज देशाच्या अनेक भागात सूर्य उपासनेचा छठ हा सण साजरा केला जातो आहे. या छठ उत्सवात सहभागी होण्यासाठी लाखो भाविक आपापल्या गावी, आपापल्या घरी, आपापल्या कुटुंबाकडे पोहोचले आहेत. छठ मातेने सर्वांना समृद्धी आणि कल्याणाचा आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना मी करतो. मित्रहो, सूर्यपूजेची ही परंपरा म्हणजे आपल्या संस्कृतीची आणि श्रद्धेची नाळ निसर्गाशी किती खोलवर जोडलेली आहे याचा पुरावा आहे. या पूजेच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात सूर्यप्रकाशाचं महत्त्व स्पष्ट करण्यात आलं आहे. त्याचबरोबर चढ उतार हा जगण्याचा अविभाज्य भाग असल्याचा संदेशही देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत चित्त स्थिर ठेवलं पाहिजे. छठ मातेच्या पूजेमध्ये वेगवेगळी फळं आणि ठेकुआचा नैवेद्य अर्पण केला जातो. हे व्रत एखाद्या कठीण साधनेसारखंच आहे. छठ पूजेचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू समाजातील वेगवेगळ्या लोकांनी मिळून तयार केलेल्या असतात. पूजेसाठी बांबूपासून बनवलेली टोपली किंवा सुपली वापरली जाते. मातीच्या दिव्यांचंही महत्त्व आहेच. या सणाच्या माध्यमातून हरभरा पिकवणारे शेतकरी आणि बत्तासे तयार करणारे लहान उद्योजक यांचं महत्त्व समाजात रुजवण्यात आलं आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय छठ पूजा पूर्ण होऊ शकत नाही. हा सण आपल्या आयुष्यातील स्वच्छतेच्या महत्त्वावर सुद्धा भर देतो. या उत्सवाचं आगमन होताच रस्ते, नद्या, घाट, पाण्याचे विविध स्रोत या सर्वांची सामुदायिकरित्या स्वच्छता केली जाते. छठ हा सण एक भारत श्रेष्ठ भारतचं सुद्धा उदाहरण आहे. आज बिहार आणि पूर्वांचलमधील लोक देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असले तरी छठ मोठ्या थाटामाटात साजरी करत आहेत. दिल्ली तसंच मुंबईसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आणि गुजरातमधील अनेक भागांमध्ये सुद्धा छठ पूजेचं आयोजन मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे. मला आठवतं की पूर्वी गुजरातमध्ये छठ पूजा होत नसे, पण बदलत्या काळानुसार आज गुजरातमध्ये जवळपास सर्वत्रच छठ पूजेचे रंग दिसू लागले आहेत. हे पाहून मलाही मनापासून आनंद होतो. परदेशातून सुद्धा छठ पूजेची किती मोठ्या प्रमाणावर छायाचित्र येतात हे आपण पाहतो. म्हणजेच भारताचा हा समृद्ध वारसा, आपली श्रद्धा जगाच्या कानाकोपऱ्यात आपली ओळख वाढवते आहे. या महान उत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येक भाविकाला माझ्यातर्फे अनेक अनेक शुभेच्छा. माझ्या प्रिय देशवासियांनो, आत्ताच आपण पवित्र छठ पूजेबद्दल, सूर्यदेवाच्या उपासनेबद्दल बोललो आहोत. मग सूर्यदेवाची उपासना करण्याबरोबरच त्याच्या वरदानाचीही चर्चा आज केली पाहिजे. सौर ऊर्जा हे सूर्यदेवाचं वरदान आहे. सौर ऊर्जा हा आज एक असा विषय आहे ज्यात अवघ्या जगाला आपलं भविष्य दिसते आहे. आणि भारतासाठी तर शतकानुशतकं सूर्यदेव हे केवळ उपासनेच्याच नाही तर अवघ्या जगण्याच्याही केंद्रस्थानी राहिले आहेत. भारत आज आपल्या पारंपरिक अनुभवांची सांगड आधुनिक विज्ञानाशी घालतो आहे. त्यामुळेच आज सौर ऊर्जेपासून वीज निर्माण करणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये आपण समाविष्ट झालो आहोत. सौर ऊर्जा आपल्या देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात कशा प्रकारे बदल घडवून आणते आहे हा सुद्धा अभ्यासाचा विषय आहे. तामिळनाडूमध्ये कांचीपुरम येथे एक शेतकरी आहेत, थिरू के इझिलन. त्यांनी पीएम कुसुम योजनेचा लाभ घेतला आणि त्यांच्या शेतात 10 अश्वशक्ती क्षमतेचा सौर पंप संच बसवला. आता त्यांना त्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या विजेसाठी काहीही खर्च करावा लागत नाही. आता ते शेतात सिंचन करण्यासाठी सरकारकडून होणाऱ्या वीज पुरवठ्यावरही अवलंबून नाहीत. त्याचप्रमाणे
राजस्थानमधील भरतपूर येथील कमलजी मीणा हे पीएम कुसुम योजनेचे आणखी एक लाभार्थी शेतकरी आहेत. कमलजींनी शेतात सौर पंप बसवला, त्यामुळे त्यांचाही खर्च कमी झाला आहे. खर्च कमी झाला, त्यामुळे उत्पन्नही वाढलं. कमलजी इतर अनेक लघु उद्योगांसाठीही सौर ऊर्जेचा वापर करत आहेत. त्यांच्या भागात लाकूडकाम केलं जातं. गायीच्या शेणापासून उत्पादनं तयार केली जातात. त्यासाठीही सौर ऊर्जेचा वापर केला जातो आहे. त्याचबरोबर ते 10-12 जणांना रोजगारही देत आहेत. म्हणजेच कमलजींनी कुसुम योजनेतून जी सुरुवात केली त्याचा सुगंध आता अनेक लोकांपर्यंत पोहोचू लागला आहे. मित्रहो, तुम्ही महिनाभर वीज वापराल आणि त्या विजेचं बिल येण्याऐवजी तुम्हाला विजेचे पैसे मिळतील, अशी कल्पना तुम्ही करू शकता का? सौर ऊर्जेनं हे करून दाखवलं आहे. काही दिवसांपूर्वीच तुम्ही गुजरातमधील मोढेरा या देशातील पहिल्या सौर गावाबद्दल बरंच काही ऐकलं असेल. मोढेरा या सौर गावातील बहुतांश घरांमध्ये सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती सुरू झाली आहे. आता तिथल्या अनेक घरांमध्ये महिन्याच्या शेवटी विजेचं बिल येत नाही, उलट विजेच्या उत्पन्नाचे धनादेश येत आहेत. हे घडताना पाहून आता देशातील अनेक गावांमधले लोक मला पत्र लिहून त्यांचं गाव सौरग्राम व्हावं अशी विनंती करत आहेत. भारतात लवकरच सौर गावांची उभारणी ही फार मोठी लोकचळवळ होईल असं दिसतं आहे. तो दिवस निश्चितच दूर नाही आणि मोढेरा गावातील लोकांनी त्याची सुरुवात केली आहे. या मन की बातच्या श्रोत्यांना मोढेरा गावातील लोकांची ओळख करून देऊया. श्री विपिनभाई पटेल हे सध्या आपल्याबरोबर फोनवर बोलत आहेत. विपिनभाई नमस्कार. बघा, आता मोढेरा गाव हे संपूर्ण देशासाठी आदर्श म्हणून समोर आलं आहे. पण जेव्हा तुमचे नातेवाईक, ओळखीचे लोक तुम्हाला याबद्दल विचारतात, तेव्हा तुम्ही त्यांना काय सांगता? काय उपयोग झाला? सर, लोक आम्हाला विचारतात तेव्हा आम्ही सांगतो की आम्हाला पूर्वी जे विजेचं बिल यायचं ते आता 0 येतं आणि कधीतरी 70 रुपये येतं. पण आमच्या संपूर्ण गावाची आर्थिक परिस्थिती आता सुधारते आहे. म्हणजे आधी वीज बिलाची काळजी वाटायची, ती आता संपली आहे. हो सर, हे अगदी खरं आहे. सध्या संपूर्ण गावात काळजीचं वातावरण नाही. सगळे म्हणतात की सरांनी जे काही केलं ते खूप चांगलं केलं आहे. ते खुश आहेत सर. प्रत्येकजण आनंदात आहे. आता स्वतःच्याच घरात स्वतःच वीज कारखान्याचे मालक झालात. तुमच्याच घराच्या छतावर वीज निर्मिती होते आहे, हो ना? हो सर, खरं आहे सर. मग या बदलामुळे गावातील लोकांवर काय परिणाम झाला आहे? सर, गावातले सगळे लोक शेती करत आहेत. विजेबाबतच्या त्रासातून आमची सुटका झाली आहे. विजेचं बिल भरायचं नाही, त्यामुळे आम्ही निश्चिंत झालो आहोत सर. म्हणजे विजेचं बिलही गेलं आणि सोयही वाढली. सगळी कटकटच संपली सर. तुम्ही इथे आला होता आणि इथे 3D शोचं उद्घाटन झालं होतं. त्यानंतर मोढेरा गावाचं चित्रच बदलून गेलं आहे सर. आणि सेक्रेटरी सुद्धा आले होते सर. हा, आमचं गाव तर चांगलंच प्रसिद्ध झालं सर. हो ना, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस, ही त्यांचीच इच्छा होती. त्यांनी मला अगदीच गळ घातली की भाई, एवढं मोठं काम केलं आहे, मला तिथे जाऊन बघायचं आहे. चला विपिन भाऊ, तुम्हाला आणि तुमच्या गावातील सर्व लोकांना खूप खूप शुभेच्छा. अवघ्या जगानं तुमच्यापासून प्रेरणा घ्यावी आणि ही सौर ऊर्जा मोहीम घरोघरी जावी. ठीक आहे सर, आम्ही सुद्धा सर्व लोकांना सांगू की सौर यंत्रणा लावा, स्वतःचे पैसे खर्चून सुद्धा लावा, त्यात खूप फायदा आहे. हो, लोकांना नक्की समजावून सांगा. चला, अनेक अनेक आभार. धन्यवाद भाऊ. धन्यवाद सर. तुमच्याशी बोलून माझं आयुष्य धन्य झालं. विपिन भाईंचे मनापासून आभार. या आता आपण
मोढेरा गावातील वर्षाताईंशीही बोलूया. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार नमस्कार वर्षाबेन, कशा आहात तुम्ही? आम्ही खुशाल आहोत सर. तुम्ही कसे आहात? मी सुद्धा खुशाल आहे. तुमच्याशी बोलून अगदी धन्य वाटते आहे सर. अच्छा, वर्षाबेन. हो सर. तुम्ही मोढेरा गावातल्या आहात. लष्करी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातल्या आहात. मी लष्करी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातली आहे सर. मी माजी सैनिकाची पत्नी आहे सर. मग वर्षाबेन, यापूर्वी भारतात कुठे कुठे जाण्याची संधी मिळाली तुम्हाला? सर, मी राजस्थानमध्ये गेले, गांधीनगरमध्ये गेले, जम्मूमध्ये कचरा कांझोर आहे तिथे जाण्याची संधी मिळाली. सोबत राहता आलं. अनेक सुविधा मिळत होत्या सर. वा वर्षाबेन, सैन्यात असल्यामुळे तुम्ही छान हिंदी बोलत आहात. हो हो हो, शिकले आहे सर. मला सांगा वर्षाबेन, मोढेरामध्ये इतका मोठा बदल झाला आहे. तुम्ही हा सोलर रूफ टॉप प्लांट बसवला. आता सुरुवातीला लोक बोलत असतील तेव्हा तुमच्या मनात आलंच असेल, याचा काय उपयोग आहे, काय करत आहेत, काय होईल, अशी वीज मिळते का, असे अनेक विचार तुमच्या मनात आले असतील. आता तुमचा काय अनुभव आहे, याचा काय फायदा झाला आहे? खूपच फायदा झाला आहे सर. तुमच्यामुळे आमच्या गावात रोज दिवाळी साजरी होते. आम्हाला 24 तास वीज मिळते आहे सर. वीज बिल तर येतच नाही. आमच्या घरात आम्ही सर्व इलेक्ट्रिक वस्तू आणल्या आहेत सर. त्या सर्व आम्ही वापरतो फक्त तुमच्यामुळे. बिल येतच नाही, त्यामुळे आम्ही निर्धास्तपणे सगळ्या वस्तू वापरू शकतो. हो वर्षाबेन, हे तर खरंच आहे. विजेचा जास्तीत जास्त वापर करण्याचं तुम्ही ठरवलं आहे तर. हो सर, आता आम्हाला कोणतीच अडचण नाही. या सर्व वस्तू आता आम्ही निर्धास्तपणे वापरू शकतो. वॉशिंग मशीन, एसी, सगळं काही वापरू शकतो सर. वा वर्षाबेन, गावातले इतर लोकही यामुळे खुश आहेत का? खूपच खुश आहेत सर. बर, मला सांगा वर्षाबेन, तुमचे पती तर सूर्यमंदिरात काम करतात ना? तिथे लाईट शोचा किती मोठा कार्यक्रम झाला आणि आता जगभरातून पाहुणे येत आहेत. हो सर, जगाच्या कानाकोपऱ्यातून परदेशी लोक येत असतात सर. पण तुम्ही आमचं गाव जगभरात प्रसिद्ध केलं आहे. वर्षाबेन, मग आता तुमच्या पतीचं काम वाढलं असेल. इतके पाहुणे मंदिर पाहण्यासाठी येत आहेत. काहीच हरकत नाही सर. कितीही काम वाढलं तरी हरकत नाही सर. माझ्या नवऱ्याचीही हरकत नाही. फक्त तुम्ही आमच्या गावाचा विकास करत राहा. वर्षाबेन, आता आपल्याला सर्वांना मिळून गावाचा विकास करायचा आहे. हो हो सर, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. आणि मी मोढेरा गावातील लोकांचं अभिनंदन करू इच्छितो, कारण गावानं ही योजना स्वीकारली आणि आपण आपल्या घरात वीज बनवू शकतो याची खात्री त्यांना वाटली. 24 तास सर आमच्या घरात वीज येते. आम्ही खूप आनंदात आहोत सर. चला तर वर्षाबेन, माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जे पैसे शिल्लक आहेत ते मुलांच्या भल्यासाठी वापरा. त्या पैशाचा चांगला वापर करा, म्हणजे तुम्हाला आयुष्यात फायदा होईल. माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि सर्व मोढेरावासियांना माझा नमस्कार. मित्रहो, वर्षाबेन आणि विपिनभाई यांनी जे काही सांगितलं ते संपूर्ण देशासाठी, गावांसाठी आणि शहरांसाठी प्रेरक आहे. मोढेराच्या या अनुभवाची देशभरात पुनरावृत्ती होऊ शकते. सूर्याच्या शक्तीमुळे आता पैशाची बचत होईल आणि उत्पन्नही वाढेल. मंजूर अहमद लरहवाल हे जम्मू काश्मीरमधील श्रीनगर इथे राहणारे साथी आहेत. काश्मीरमध्ये थंड वातावरण असल्यामुळे विजेचा खर्च जास्त आहे. याच कारणामुळे मंजूर यांचं वीज बिल सुद्धा 4,000 रुपयांपेक्षा जास्त येत असे. मात्र मंजूरजींनी त्यांच्या घरी सोलर रूफ टॉप प्लांट लावला आणि त्यामुळे त्यांचा खर्च निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. त्याचप्रमाणे ओदिशातील कुन्नी देउरी या मुलीनं स्वतःबरोबरच इतर महिलांसाठी सुद्धा सौर ऊर्जेच्या माध्यमातून रोजगाराचं साधन तयार केलं आहे. कुन्नी ही ओदिशामधल्या केंदुझर जिल्ह्यातल्या
करदापाल गावात राहते. ती आदिवासी महिलांना सौर ऊर्जेवर चालणाऱ्या रीलिंग मशीनवर रेशीम कातण्याचं प्रशिक्षण देते. सौर मशीनमुळे या आदिवासी महिलांना वीज बिलाचा भार सहन करावा लागत नाही, शिवाय त्यांना उत्पन्नही मिळत आहे. हे सूर्यदेवाच्या सौर ऊर्जेचंच वरदान आहे. वरदान आणि प्रसादाचा लाभ जितक्या जास्त लोकांना मिळेल तितकं चांगलं. यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हीही यात सहभागी व्हा आणि इतरांनाही सहभागी करून घ्या. माझ्या प्रिय देशवासियांनो, आत्ताच मी तुमच्यासोबत सूर्याबद्दल बोलत होतो. आता माझं लक्ष अवकाशाकडे वळते आहे, कारण आपला देश सौर ऊर्जा क्षेत्राबरोबरच अवकाश क्षेत्रातही चमत्कार करून दाखवतो आहे. आज अवघं जग भारताची कामगिरी पाहून आश्चर्यचकित झालं आहे. त्यामुळे मन की बातच्या श्रोत्यांनाही त्याबद्दल सांगून त्यांनाही आनंदात सहभागी करून घ्यावं असं मला वाटलं. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की आत्ता काही दिवसांपूर्वीच भारतानं एकाच वेळी 36 उपग्रहांचं अंतराळात प्रक्षेपण केलं. दिवाळीच्या एक दिवस आधी मिळालेलं हे यश म्हणजे एक प्रकारे आपल्या युवकांकडून देशाला मिळालेली ही एक विशेष दिवाळी भेट आहे. या प्रक्षेपणामुळे काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कोहिमा अशा संपूर्ण देशभरात डिजिटल संपर्क व्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल आणि याच्या मदतीने अगदी दुर्गम आणि दूरवरचे भाग देखील देशाच्या उर्वरित भागांशी सुलभतेने जोडले जातील. देश जेव्हा आत्मनिर्भर होतो तेव्हा तो यशाच्या नव्या उंचीवर कसा पोहोचतो याचं देखील हे एक उदाहरण आहे. तुमच्याशी बोलत असताना मला जुने दिवस आठवतायत. तेव्हा भारताला क्रायोजेनिक रॉकेट तंत्रज्ञान द्यायला नकार देण्यात आला होता. पण भारतातील वैज्ञानिकांनी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केलंच आहे. पण त्याचबरोबर या तंत्रज्ञानाच्या मदतीनं आज भारत एकाच वेळी अनेक डझन उपग्रह अंतराळात पाठवत आहे. उपग्रहांच्या या प्रक्षेपणामुळे जागतिक वाणिज्य बाजारात भारतानं स्वतःला अत्यंत सशक्तपणे उभं केलं आहे. यामुळे अंतराळ क्षेत्रात भारतासाठी नव्या संधींची दारं देखील उघडली आहेत. मित्रांनो, विकसित भारताच्या निर्धारासह मार्गक्रमण करणारा आपला देश सर्वांच्या प्रयत्नांनी आपली उद्दिष्ट साध्य करू शकतो. पूर्वीच्या काळी भारतात अंतराळ क्षेत्र सरकारी यंत्रणांच्या कक्षेत मर्यादित झालं होतं. जेव्हा हे अंतराळ क्षेत्र भारतातील युवकांसाठी खाजगी क्षेत्रासाठी खुलं करण्यात आलं, तेव्हापासून या क्षेत्रात अनेक क्रांतिकारक बदल होऊ लागले आहेत. भारतातील उद्योग आणि स्टार्टअप उद्योग या क्षेत्रात अनेक नवनवी अभिनव संशोधनं आणि नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विशेषतः इन स्पेसच्या सहकार्याने या क्षेत्रात मोठे बदल घडून येणार आहेत. इन स्पेसच्या माध्यमातून बिगर सरकारी कंपन्यांना देखील आपापले पेलोड्स आणि उपग्रह यांचं प्रक्षेपण करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. मी अधिकाधिक स्टार्टअप उद्योजक आणि संशोधकांना सांगू इच्छितो की त्यांनी अंतराळ क्षेत्रात निर्माण होत असलेल्या या मोठ्या संधींचा लाभ घ्यावा. माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा विद्यार्थ्यांचा, युवा शक्तीचा, नेतृत्व शक्तीचा विषय निघतो तेव्हा असं दिसतं की त्यांच्याबद्दल आपल्या मनात अनेक जुन्या पुराण्या समजुती घट्ट बसून राहिल्या आहेत. अनेकदा आपण पाहतो की विद्यार्थी शक्तीबाबत चर्चा होते तेव्हा त्याचा संबंध विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीशी जोडून या शक्तीचा परीघ मर्यादित केला जातो. पण विद्यार्थी शक्तीचा आवाका फार मोठा, अतिप्रचंड आहे. विद्यार्थी शक्ती हा भारताला सामर्थ्यशाली करण्यासाठीचा आधारस्तंभ आहे. शेवटी आज जे युवावस्थेत आहेत तेच सर्वजण भारताला 2047 कडे घेऊन जाणार आहेत. जेव्हा भारत स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करेल तेव्हा युवा वर्गाची ही शक्ती,
त्यांचे कष्ट, त्यांचे श्रम, त्यांची प्रतिभा भारताला नव्या उंचीवर घेऊन जाईल. जी उंची गाठण्याचा निर्धार आज देशाने केला आहे. आपले युवक सध्या ज्या पद्धतीने देशासाठी कार्य करत आहेत, देश उभारणीच्या कामात एकाग्र झाले आहेत, ते पाहून माझं मन अत्यंत विश्वासानं भरून गेलं आहे. ज्या पद्धतीने आपले युवक हॅकेथॉन्समध्ये प्रश्नांची उत्तरं शोधतात, त्यासाठी रात्र रात्र जागून काम करतात, त्यातून मोठी प्रेरणा मिळते. गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या एका हॅकेथॉनमध्ये देशातील लाखो युवकांनी एकत्र येऊन अनेक आव्हानांची उत्तरं शोधली आणि देशाला अनेक समस्यांची नवी उत्तरं शोधून दिली आहेत. मित्रांनो, तुमच्या लक्षात असेल की मी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात जय अनुसंधानचं आवाहन केलं होतं. मी या दशकात भारताला टेकेड बनवण्याविषयी देखील बोललो होतो. मला हे पाहून फार आनंद झाला की या संदर्भात आपल्या IITच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. याच महिन्यात 14 आणि 15 ऑक्टोबरला देशातील सर्व 23 IIT संस्था आपापलं अभिनव संशोधन आणि संशोधन प्रकल्प यांचं सादरीकरण करण्यासाठी एका मंचावर एकत्र झाल्या. या कार्यक्रमात देशभरातील निवडक विद्यार्थी आणि संशोधकांनी 75 पेक्षा जास्त उत्तमोत्तम प्रकल्प सादर केले. हे प्रकल्प आरोग्य सेवा, कृषी, रोबोटिक्स, सेमीकंडक्टर्स, 5G संपर्क यंत्रणा अशा विविध संकल्पनांवर आधारित होते. तसं पाहायला गेलं तर हे सर्वच प्रकल्प एकाहून एक उत्कृष्ट होते. पण मी त्यातल्या काही प्रकल्पांकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो. उदाहरणार्थ, IIT भुवनेश्वर येथील विद्यार्थ्यांच्या एका पथकानं नवजात अर्भकांसाठी पोर्टेबल व्हेंटिलेटर विकसित केला आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या उपकरणाचा वापर दुर्गम क्षेत्रातील अर्भकांसाठी अत्यंत सुलभतेनं करता येऊ शकेल. ज्या बाळांचा जन्म विहित वेळेआधी झाला आहे, अशांचा जीव वाचवण्यासाठी हे साधन अत्यंत उपयुक्त ठरेल. आपले अनेक विद्यार्थी विजेच्या सहाय्याने प्रवास, ड्रोन तंत्रज्ञान, 5G यांच्याशी संबंधित नवतंत्रज्ञान विकसित करण्यासाठी झटत आहेत. देशातील अनेक IIT संस्था एकत्र येऊन एका बहुभाषिक प्रकल्पावर देखील काम करत आहेत. हा प्रकल्प स्थानिक भाषा शिकण्यासाठी सोप्या पद्धती विकसित करण्यासंबंधी आहे. हा प्रकल्प नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी देखील मदत करेल. IIT मद्रास आणि IIT कानपूर या संस्थांनी एकत्र येऊन भारताचा स्वदेशी 5G टेस्ट बेड तयार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. हे कळल्यावर तुम्हाला नक्कीच आनंद होईल. ही खरोखरच एक मोठी सुरुवात आहे. येत्या काळात अशा प्रकारचे आणखी अनेक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतील अशी मला आशा आहे. IIT संस्थांकडून प्रेरणा घेऊन इतर शिक्षण संस्था देखील त्यांचं संशोधन आणि विकासाशी संबंधित कार्य अधिक वेगानं करतील अशी अपेक्षा आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, पर्यावरणाप्रती संवेदनशीलता आपल्या समाजाच्या कणाकणात भरलेली आहे आणि आपल्याला आपल्या आजूबाजूला ती जाणवते. पर्यावरण रक्षणासाठी स्वतःचं जीवन समर्पित करणाऱ्या व्यक्तींची आपल्या देशात कमतरता नाही. कर्नाटकात बेंगळुरू इथे राहणारे सुरेश कुमार यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. निसर्ग आणि पर्यावरण यांच्या रक्षणाची एक प्रबळ भावना त्यांच्यात दिसून येते. शहरातील सहकार नगर परिसरात असलेलं जंगल पुन्हा हिरवगार करण्याचा निश्चय त्यांनी 20 वर्षांपूर्वी केला. हे काम अत्यंत कठीण होतं, पण त्यांनी 20 वर्षांपूर्वी लावलेली रोपटी आज 40-40 फुटी विशालकाय वृक्ष झाले आहेत. त्यांच्या सौंदर्यानं प्रत्येकाचं मन मोहित होतं. यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांना देखील फार अभिमान वाटतो. सुरेश कुमारजी यांचं आणखी एक अनोखं कार्य म्हणजे त्यांनी कन्नड भाषा आणि संस्कृती यांना प्रोत्साहन देण्यासाठी सहकार नगरमध्ये
एक बस थांबा देखील तयार केला आहे. त्यांनी शेकडो लोकांना कन्नड भाषेतील वचनं कोरलेल्या पितळेच्या पाट्या भेटीदाखल दिल्या आहेत. पर्यावरणशास्त्र आणि संस्कृती दोन्हींची सोबतीनं प्रगती व्हावी, संवर्धन व्हावं, ही कल्पना किती महान आहे, तुम्हीच विचार करा. मित्रांनो, आजच्या काळात पर्यावरण स्नेही निवास, पर्यावरण स्नेही उत्पादनं यांच्या बाबतीत लोकांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक जागरूकता निर्माण झाली आहे. तामिळनाडू इथे सुरू असलेल्या अशाच एका मनोरंजक उपक्रमाची माहिती मिळवण्याची संधी मला मिळाली. हा भव्य उपक्रम कोइंबतूर येथील अनाईकट्टीमध्ये राहणाऱ्या आदिवासी महिलांच्या गटानं सुरू केला आहे. या महिलांनी निर्यातीसाठी टेराकोटा प्रकारच्या 10,000 पर्यावरण स्नेही चहाच्या कपांची निर्मिती केली. नवलाची गोष्ट अशी की हे टेराकोटा चहाचे कप बनवण्याची संपूर्ण जबाबदारी या महिलांनी स्वतःच निभावली. या महिलांनी मातीचं मिश्रण तयार करण्यापासून ते अखेरच्या पॅकेजिंगपर्यंत प्रत्येक काम स्वतःच केलं. त्यासाठी त्यांनी प्रशिक्षण देखील घेतलं होतं. या अद्भुत उपक्रमाचं जितकं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. मित्रांनो, त्रिपुरामधील काही गावांनी देखील फार चांगली शिकवण दिली आहे. तुम्ही जैव गाव या संकल्पनेबद्दल नक्कीच ऐकलं असेल. पण त्रिपुरामधील काही गावांनी जैव गाव संकल्पनेचा दुसरा टप्पा देखील पार केला आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे होणारं नुकसान कसं कमी करता येईल यावर जैवगाव संकल्पनेच्या दुसऱ्या टप्प्यात भर दिला आहे. यामध्ये विविध उपायांच्या मदतीनं लोकांचं जीवनमान सुधारण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यात येतं. या टप्प्यात सौर ऊर्जा, बायोगॅस, मधुमक्षिका पालन आणि जैविक खतांच्या वापरावर लक्ष केंद्रित केलं जातं. समग्र दृष्टिकोनातून पाहिलं तर जैवगाव 2 हवामान बदलाच्या दुष्परिणामांविरुद्ध सुरू असलेल्या अभियानाला आणखी बळकटी देणार आहे. देशाच्या विविध भागांमध्ये पर्यावरण संरक्षणाच्या संदर्भात वाढता उत्साह पाहून मला फारच आनंद झाला आहे. काही दिवसांपूर्वीच भारतात पर्यावरण संरक्षणाशी संबंधित मिशन लाईफ अर्थात जीवन अभियान सुरू करण्यात आलं आहे. पर्यावरणाची हानी न करणाऱ्या, पर्यावरणाचं नुकसान न करणाऱ्या जीवनशैलीचा स्वीकार ही मिशन लाईफची साधी सोपी संकल्पना आहे. तुम्ही सर्वांनी देखील या अभियानाची माहिती करून घ्या आणि अशी जीवनशैली स्वीकारण्याचा प्रयत्न करा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. मित्रांनो, उद्या 31 ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचा दिवस आहे. या दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यात रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात येतं. हा उपक्रम देशातील एकतेचे बंध मजबूत करतो, आपल्या युवकांना प्रोत्साहित करतो. काही दिवसांपूर्वीच आपल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या काळात देखील अशीच भावना सर्वत्र पाहायला मिळाली. जुडेगा इंडिया तो जीतेगा इंडिया या संकल्पनेसह राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांनी एकतेचा सशक्त संदेश तर दिलाच, पण त्याचबरोबर भारताच्या क्रीडा संस्कृतीला देखील प्रोत्साहन देण्याचं काम केलं. भारतात आयोजित करण्यात आलेल्या या सर्वात मोठ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत्या हे ऐकल्यावर तुम्हाला देखील आनंद होईल. या स्पर्धांमध्ये 36 क्रीडा प्रकार आयोजित करण्यात आले आणि त्यात 7 नव्या तसंच योगासनं आणि मल्लखांब या 2 स्वदेशी क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला. सुवर्ण पदकांच्या कमाईत सैन्य दलाचं पथक आणि महाराष्ट्र तसंच हरियाणा यांची पथकं असे 3 संघ आघाडीवर होते. या स्पर्धांमध्ये 6 राष्ट्रीय विक्रम आणि सुमारे 60 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील विक्रम नव्यानं प्रस्थापित झाले. या स्पर्धांमधील पदक विजेत्या, नवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या तसंच या खेळांमध्ये भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंचं मी खूप खूप अभिनंदन करतो. तसंच या खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देखील देतो. मित्रांनो,
गुजरातमध्ये झालेल्या या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनात योगदान देणाऱ्या सर्व लोकांचं मी मनापासून कौतुक करतो. तुम्ही पाहिलं असेल की गुजरातमध्ये नवरात्रीच्या काळात या स्पर्धांचं आयोजन केलं गेलं होतं. या स्पर्धांच्या आयोजनापूर्वी एकदा माझ्या मनात असाही विचार आला की या काळात संपूर्ण गुजरात राज्य उत्सवामध्ये मशगूल असतं. अशा वेळी तिथली जनता या खेळांचा आनंद कसा घेऊ शकेल? एकीकडे स्पर्धांसाठी एवढी मोठी व्यवस्था करणं आणि दुसरीकडे नवरात्रीचा गरबा इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन, ही सगळी जबाबदारी गुजरात एकाच वेळी कशी पार पाडेल? पण गुजरातच्या जनतेनं त्यांच्या आदरातिथ्यानं सर्व पाहुण्यांना खुश केलं. अहमदाबादमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या कालावधीत ज्या प्रकारे या भागात कला, क्रीडा आणि संस्कृती यांचा संगम झाला, त्यामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. खेळाडू देखील दिवसभर क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेत तर संध्याकाळी गरबा आणि दांडिया यांच्या रंगात रंगून जात. त्यांनी गुजराती पद्धतीचं जेवण आणि नवरात्रीची अनेक छायाचित्र समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात सामायिक केली. हे पाहणं अत्यंत आनंददायी होतं. शेवटी अशा प्रकारच्या खेळांमुळे भारताच्या विविध संस्कृतींची माहिती मिळत असते. हे खेळ एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला देखील आणखी सशक्त करतात. माझ्या प्रिय देशवासियांनो, नोव्हेंबर महिन्याच्या 15 तारखेला आपला देश आदिवासी गौरव दिन साजरा करणार आहे. गेल्या वर्षीपासून आपण भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनी आदिवासी वारसा आणि गौरव साजरा करण्याची सुरुवात केली होती, हे तुमच्या लक्षात असेलच. भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या लहानशा आयुष्यात इंग्रजी सत्तेविरुद्ध लाखो लोकांची एकजूट करण्यात यश मिळवलं. भारताचं स्वातंत्र्य आणि आदिवासी संस्कृतीच्या रक्षणाकरता त्यांनी त्यांच्या प्राणांचं बलिदान दिलं. धरती आबा बिरसा मुंडा यांच्याकडून शिकण्यासारखं असं बरंच काही आहे. मित्रांनो, जेव्हा धरती आबा बिरसा मुंडा यांचा विषय निघतो, त्यांच्या लहानशा जीवन कालावधीकडे आपण पाहतो, तेव्हा असं दिसतं की आज देखील आपल्याला त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. आणि धरती आबा तर म्हणाले होते की ही आपली भूमी आहे, आपण हिचे रक्षणकर्ते आहोत. त्यांच्या या वाक्यात मातृभूमीप्रती कर्तव्य भावना देखील आहे आणि पर्यावरणाच्या बाबतीत असलेल्या आपल्या कर्तव्यांची जाणीव देखील आहे. आपल्याला आपल्या आदिवासी संस्कृतीचा विसर पडता कामा नये. आपण या संस्कृतीपासून दूर जाता कामा नये, या मुद्द्यांवर त्यांनी नेहमीच भर दिला. आजच्या काळात देखील आपण आपल्या देशातील आदिवासी समाजांकडून निसर्ग आणि पर्यावरण यांच्या बाबतीत खूप काही शिकू शकतो. मित्रांनो, गेल्या वर्षी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी मला रांची येथील भगवान बिरसा मुंडा वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन करण्याचं भाग्य लाभलं. देशातील सर्व युवकांना माझी विनंती आहे की त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यांनी या संग्रहालयाला अवश्य भेट द्यावी. मी तुम्हाला सांगू इच्छितो की परवा 1 नोव्हेंबरला मी गुजरात राजस्थान सीमेवरील मानगड या ठिकाणी असेन. भारताचं स्वातंत्र्ययुद्ध आणि आपल्या समृद्ध आदिवासी वारशाच्या संदर्भात मानगड या ठिकाणाला विशिष्ट महत्त्व आहे. या ठिकाणी नोव्हेंबर 1913 मध्ये भयानक नरसंहार झाला होता आणि त्यावेळी इंग्रजांनी स्थानिक आदिवासींची निर्दयपणे हत्या केली होती. असं सांगितलं जातं की या नरसंहारात 1000हून अधिक आदिवासींचे प्राण घेण्यात आले. या आदिवासी आंदोलनाचं नेतृत्व प्रत्येकाला प्रेरणा देणाऱ्या गोविंद गुरुजींनी केलं होतं. आज मी त्या सर्व आदिवासी हुतात्म्यांना आणि गोविंद गुरुजींच्या अतुलनीय धाडसाला तसंच शौर्याला नमन करतो. या अमृतकाळात भगवान बिरसा मुंडा, गोविंद गुरु आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांच्या आदर्शांचं जितक्या निष्ठेनं पालन करू, तितका आपला देश नव्या उंचीवर जाईल.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, येत्या 8 नोव्हेंबरला गुरुपर्व आहे. गुरु नानकजी यांचं प्रकाश पर्व आपल्या श्रद्धेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला त्यातून खूप काही शिकायला मिळतं. गुरु नानकजी यांनी आपलं संपूर्ण जीवन मानवतेचा प्रकाश पसरवण्यासाठी व्यतीत केलं. गेल्या काही वर्षांमध्ये देशानं गुरूंची शिकवण जनतेत पोचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. आपल्याला गुरु नानक देवजी यांचं 550वे प्रकाश पर्व देशविदेशात व्यापक पातळीवर साजरं करण्याचं भाग्य लाभलं होतं. अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर करतारपूर साहिब कॉरिडॉरची निर्मिती होणं देखील तितकंच आनंददायी आहे. काही दिवसांपूर्वी मला हेमकुंड साहिब स्थानासाठी निर्माण होणाऱ्या रोपवेची कोनशिला बसवण्याची संधी प्राप्त झाली. आपल्याला आपल्या गुरूंच्या विचारांमधून सतत शिकायचं आहे, त्यांच्याप्रती समर्पित राहायचं आहे. याच दिवशी कार्तिक पौर्णिमा देखील आहे. या दिवशी आपण तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी नदीत स्नान करतो, गरिबांची सेवा करतो, त्यांना दान देतो. येत्या काही दिवसांमध्ये अनेक राज्य त्यांचा राज्यदिन साजरा करणार आहेत. आंध्र प्रदेश राज्य स्थापना दिवस साजरा करेल. केरळ पिरावी साजरा होईल. कर्नाटक राज्योत्सव साजरा केला जाईल. याच प्रकारे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि हरियाणा ही राज्य देखील त्यांचे स्थापना दिवस साजरे करतील. मी या सर्व राज्यांमधील नागरिकांना शुभेच्छा देतो. आपल्या देशातील सर्व राज्यांमध्ये परस्परांकडून शिकण्याची, सहयोगाने वाटचाल करण्याची आणि एकत्र येऊन काम करण्याची प्रेरणा जितकी सशक्त होईल तितकाच आपला देश प्रगती करेल. आपण या भावनेसह पुढील वाटचाल करू असा मला विश्वास वाटतो. तुम्ही सर्वांनी आपापली काळजी घ्या, निरोगी राहा. मन की बात मधील पुढील भेटीपर्यंत मला रजा द्या. नमस्कार. धन्यवाद. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.